नमस्कार. 11वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण घटक 2 किंवा युनिट 1 मधलीच दुसरी संकल्पना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ते म्हणजे स्वातंत्र्य. आपण याआधी राज्य म्हणजे काय, पहिल्या भाग आहे यामध्ये राजकीय संकल्पना, यातला राज्य ही संकल्पना आपण अभ्यासली, त्याचा स्वाध्यायसुद्धा अभ्यासला. या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य आणि हक्क, स्वातंत्र्य आणि अधिकार ही संकल्पना बघणार आहोत. स्वातंत्र्य म्हणजे काय आणि अधिकार म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मुळातच स्वातंत्र्य आणि अधिकार यासुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. ज्याप्रमाणे समता आणि स्वातंत्र्य हे एकाच नाण्याच्या बाजू आहे, त्याचप्रमाणे हक्क आणि स्वातंत्र्य ह्यासुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला माहीत आहे की घटनेने काही मूलभूत अधिकार दिलेले आहे. घटनेच्या 3ऱ्या भागामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिसतात. त्यामध्ये दुसरा मूलभूत अधिकार आपल्याला स्वातंत्र्याचा दिलेला आहे. घटनेच्या कलम 19 ते 22 मध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिसून येते. स्वातंत्र्य, साहजिकच स्वातंत्र्य म्हणजेच बंधनाचा अभाव. आज आपल्याला माहीत आहे की आपण परकीय सत्तेपासून, ब्रिटिशांच्या परकीय सत्तेपासून आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. आज आपल्याला कोणत्याही प्रकारचे बंधनं नाही आहे. आपल्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाता येते. आपल्याला सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला उद्योगधंदा व्यवसाय स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला आपले विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला आपल्या आवडीनुसार पोशाख घालण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे हे सगळे काय आहे, स्वातंत्र्याचे अर्थ आहे. स्वातंत्र्याचे सुद्धा काही सकारात्मक पैलू आहे, त्याचबरोबर काही नकारात्मकसुद्धा पैलू आहे. स्वातंत्र्य म्हणजेच मुक्त असणे, गुलामगिरीपासून मुक्त असणे, जुलमी राजवटीपासून मुक्त असणे. आपल्याला माहीत आहे की आपला राष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळखल्या जाते, कारण आपण परकीय सत्तेपासून हे मुक्त झालेलं आहोत, गुलामगिरीपासून मुक्त झालेला आहोत. हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ आहे. आज आपल्याला माहीत आहे की आपल्या स्वतंत्र भारताची स्वतंत्र अशी घटना आहे आणि या घटनेच्या अनुसरूनच आपला देशाचा शासनकारभार चालते. शासन कोणाच्या हातात सत्ता द्यावी हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे. त्याचबरोबर जनता सत्ता परिवर्तनसुद्धा करू शकते. हे सगळे कशाचे अधिकार आहे? स्वातंत्र्याचेच अधिकार आहे, घटनेने दिलेले आपल्याला अधिकार आहे. तर आता आपण स्वातंत्र्य म्हणजे काय, गुलामगिरीतून मुक्तता, जुलमी राजवटीपासून मुक्तता, यालाच काय म्हटलं जाते, स्वातंत्र्यता म्हटलं जाते. आता या ठिकाणी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची की राष्ट्रीय स्वातंत्र्य हे वेगळं, परकीय सत्तेपासून आपल्याला जी मुक्तता झाली ती झाली राष्ट्रीय स्वातंत्र्य. आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजेच आपल्या इच्छेनुसार, आवडीनुसार आपल्याला जीवन जगण्याचं स्वातंत्र्य, यालाच काय म्हटलं जाते, व्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं जाते. तर हा फरकसुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतरचं आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे स्वातंत्र्याचे स्वरूप. आणि स्वातंत्र्याचे स्वरूप समजून घेताना आपल्याला थॉमस हॉब, त्यानंतर जॉन लॉक आणि रुसो या तिन्ही जे थोर राजकीय विचारवंत, या तीनही राजकीय विचारवंतांचे विचार आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे. तर स्वातंत्र्य म्हणजेच थॉमस हॉब जे ब्रिटिश तत्त्वज्ञ होते, त्याचप्रमाणे राजकीय विचारवंतसुद्धा होते. तर हॉबच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. आता आपल्याला माहीत आहे की मनुष्य हा निसर्गाचा एक घटक आहे. नैसर्गिकदृष्ट्या मनुष्याला जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि निसर्गाचा या घटक या नात्यानेच मनुष्याला स्वातंत्र्याचा अधिकार हा नैसर्गिकदृष्ट्या मिळालाच पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे मनुष्याच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती असता कामा नये. कारण तुमच्या मनात एक प्रकारची भीती असली, दबाव असला, तर तुम्ही जीवन जगू शकत नाही, आनंदपूर्ण जीवन जगू शकत नाही. म्हणूनच थॉमस हॉबचं असं मत आहे की मनुष्य जीवन जगत असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने असता कामा नये, त्याचबरोबर त्याला कोणत्याही प्रकारची भीती असता कामा नये. म्हणूनच थॉमस हॉबच्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे की बंधनाचा अभाव म्हणजेच काय होते, स्वातंत्र्य होते. मनुष्य हा निसर्गाचा घटक आहे आणि घटक असल्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने असता कामा नये, असंच थॉमस हॉब यांचं मत आहे. त्यानंतर आपल्याला
दुसरे विचारवंत अभ्यासाचे आहे जॉन लॉक. जॉन लॉक हे सुद्धा थॉमस हॉबच्या मताशी सहमत आहे. त्यांच्या मते सुद्धा मनुष्याचा स्वातंत्र्य हा नैसर्गिक अधिकार आहे, आणि परंतु त्यांनी स्वातंत्र्याची संकल्पना ही नैतिकतेच्या स्वरूपात मांडलेली आहे. नैतिक दृष्टिकोन लक्षात घेऊनच जॉन लॉक या ब्रिटिश तत्त्वज्ञानांनी स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे. तर साहजिकच नैतिकता म्हणजेच माझं स्वातंत्र्य हे इतरांच्या आड येणार नाही, आणि इतरांचं स्वातंत्र्य हे माझ्या आड येणार नाही. म्हणजेच मी माझं स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगत असताना, त्याचा उपभोग घेत असताना मी इतरांना हानी पोचता कामा नये, आणि इतरांनीसुद्धा जीवन जगत असताना स्वातंत्र्याचा अधिकारांचा उपभोग घेत असताना माझ्या जीवनाला हानी पोहोचेल अशा प्रकारचं कृत्य करता कामा नये. प्रत्येक व्यक्तीने सद्सद विवेक बुद्धींनी आपल्या अधिकारांचा वापर करावा. स्वातंत्र्य हे अधिकाराचा वापर करावा. म्हणजेच व्यक्ती म्हणून मलासुद्धा स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे, आणि तुम्हालासुद्धा प्राप्त झालेला आहे. परंतु माझा स्वातंत्र्याचा अधिकार तुमच्या आड येता कामा नये, आणि तुमच्या स्वातंत्र्याचा अधिकार माझ्या आड येता कामा नये. याची काळजी घेणे हे प्रत्येक व्यक्तीचं कसं आहे कर्तव्यसुद्धा आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने सद्सद विवेक बुद्धीने आपल्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचा काय केला पाहिजे, उपभोग घेतला पाहिजे. हाच अर्थ जॉन लॉक यांनी स्वातंत्र्य या संकल्पनेचा सांगितलेला आहे. त्यानंतर तिसरे तत्त्वज्ञ आहे रुसो. हे एक जिनिव्हियन तत्त्वज्ञ आहे, म्हणजे जिनिव्हा या शहराचे, या ठिकाणचे तत्त्वज्ञ आहे. रुसो यांनी सामाजिक करार नावाचा एक ग्रंथसुद्धा मांडलेला आहे. परंतु रुसो यांचे विचार आपल्याला स्वातंत्र्य संकल्पनेचे विचार हे थॉमस हॉब आणि जॉन लॉक यांच्या विचारापेक्षा थोडीशी वेगळी दिसून येतात. यांची स्वातंत्र्याची संकल्पना व्यापक स्वरूपाची आहे. यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्यापेक्षा सामूहिक दृष्टिकोन समोर ठेवून स्वातंत्र्याची संकल्पना ही स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्याचा विचार करत असताना, स्वातंत्र्य या संकल्पनेचा विचार करत असताना व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करावा लागेल. त्याचबरोबर समाजातील विषमता निर्माण होईल अशा प्रकारे स्वातंत्र्याचा उपभोग घेता कामा नये. स्वातंत्र्याची संकल्पना ही व्यक्तिगत नसून सामूहिक आहे, आणि सामूहिक स्वरूपाची असल्यामुळेच समाजाच्या विकासासाठी, त्याचबरोबर समाजाच्या हितासाठी कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होईल अशी स्वार्थी बुद्धी न बाळगता समाजाच्या हितासाठीच व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे, आणि समाजातील विषमता निर्माण होणार नाही याची काळजीसुद्धा व्यक्तीने घेतली पाहिजे. म्हणजेच व्यक्तीने आपल्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचा उपभोग घेत असताना समाजाचा विचार करूनच स्वातंत्र्याच्या अधिकाराचा उपभोग हा घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे रुसो यांची जी स्वातंत्र्याची संकल्पना आहे ती सामाजिक स्वरूपाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे आज आपण रुसो यांनाच फ्रेंच राज्यक्रांतीचे जनकसुद्धा मानले जाते. रुसो यांचा जन्म जिनिव्हामध्ये झाला आहे, आणि तेच फ्रेंच राज्यक्रांतीचे सुद्धा जनक आहे. फ्रेंच राज्यक्रांती ही इतिहासात घडलेली एक मोठी क्रांती होती, आणि रुसो यांच्या विचारातूनच ती क्रांती झालं असं सुद्धा म्हटलं जाते. कारण सामाजिक विषमतेबाबतचा मुक्ततेचा विचार हा रुसो यांनी मांडलेला आहे, आणि त्यातूनच फ्रेंचमध्ये राज्यक्रांती झालेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण थॉमस हॉब, जॉन लॉक आणि रुसो या 3 तत्त्वज्ञानाचे स्वातंत्र्यासंबंधीचे विचार बघितले. पुढे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये जेरेमी बेंथम, त्यानंतर जॉन स्टुअर्ट मिल या 2 तत्त्वज्ञ हे तत्त्वज्ञांच्या आपल्याला स्वातंत्र्याच्या संकल्पना अभ्यासाच्या आहे. धन्यवाद.